हॅलो. काळेसाहेब नमस्कार. मला कोण बोलतो? म्हणलं का पाटील बोलतो मी. काल ते सरांना मारलं हो, झेडपीच्या मर्डर झालं त्यांचं. तो काल दिलं ना मी पोलीस अधीक्षकाला. ते नाही, कोण पण बोलताय तुम्ही आपण? वरती आवाज उचलला पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. कोण बोलताय तुम्ही? मी रमेश पाटील बोलतो गुलमंडीहून. हो हो हो. ऐका ना, कळसुबारी, हा? अहो मी काही बोलत नाही, ऐका ना. हम्म. म्हणलं तुम्ही त्या आवाज उचलला पाहिजे का, की तुम्ही शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहे ना तुम्ही. अहो मी कालच्या कालच मला समजल्या SP न पत्र दिले. आता मी वरी गृहमंत्र्यांना पण भेटतोय. तुम्ही जाऊन ऐका ना सर, तुम्ही जा गृहमंत्र्याला भेटा, त्यांच्या कानावर टाका. नाही तर लोक कसं ठीक आहे, आहे, लोक नाहीत हो. नाही. ऐका ना माझी गोष्ट, तुम्हाला चुकीचं नाही बोलत आहे मी. हॅलो, हो हो चालेल लोक ना. चिडलेले काही दिवसांनी काय होईल माहिती का, आमदार खासदार मार खातील खरंच. म्हणजे जनता चालेल. तुमच्याबद्दल नाही म्हणत मी, लोकांचा इतका आक्रोश आहे हो, लोक परेशान आहे हो. माहिती का. बरं बरं. तुम्ही कधी चालेल. कधी बोलणार, तुम्ही डायरेक्ट लावा नाही ना फोन CM ला वगैरे. सोमवारी जाणार आहे मी, भेट घेणार आहे. तर सोबत हा? येऊ आपण. ऐका ना, इथून आपण सोबत जाऊ मुंबईला, कुठे भेटायचं सांगा, मी पण येतो सोबत. चालेल ना, नाही चालेल. तुमच्याकडून नसेल जमलं तर मी तर करायलाच आहे, मी तर धिंगाणा करणारच आहे. पण ते तुम्ही बघा आता. करणार, तर मी करणार. संविधानिक हो. पदावर नाही ना, ज्या दिवशी मी जाईल ना, मग त्या दिवशी कळेल सरकारला पण लोकांना पण ना. येस येस. हा? ठीक आहे, तुमचं काम आहे तेवढं करा बरं का. ओके. आणि तुम्हाला वाईट बोलत नाही, पण असं नका करू की भविष्यामध्ये नाही, मी तुम्हाला शिवाय दिल्या पाहिजे. यासाठी तुम्ही आज हे काम करून ठेवा. ठीक आहे. ओके. सर्वप्रथम मराठी एक्सप्रेस या आवाजाची या कॉलची पुष्टी करत नाही. तर मंडळी, रमेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील यांनी पुन्हा एकदा आपला आवाज बुलंद केला. रमेश पाटील यांनी वेरूळ या ठिकाणी झालेल्या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. ज्या व्यक्तीला मारहाण झाली किंवा ज्या घटनेमुळे त्यांचा जीव गेला, या घटनेच्या संदर्भाने शिक्षक मतदारसंघाचे आमदार म्हणून तुम्ही आवाज उठवला पाहिजे असं यामध्ये ऐकायला मिळतं. आणि त्यासाठी त्यांनी तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उठवला पाहिजे अशी देखील विनंती ही करण्यात आली आहे. मराठी एक्सप्रेस या आवाजाची, या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही, परंतु समाजात घडणाऱ्या गोष्टी या तुमच्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी नेहमीच अग्रेसर.